मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज रायगड दौऱ्यावर. रायगडमधील दोन्ही मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे एकाच मंचावर. पालकमंत्री पदावरून होणाऱ्या जुगलबंदीची उत्सुकता. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंची सेना आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच. सीआयडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक वास्तव समोर. आरोपपत्रामध्ये कराडचंच नाव पहिल्या क्रमांकावर. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणी 12 मार्चला केज सत्र न्यायालयात एकत्रित सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर पहिलीच सुनावणी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरच्या कामामुळे ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर फलाट विस्तारीकरणाच्या कामासाठी ब्लॉक. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. तर अन्य राज्यांच्या तुलनेत किंमत कमीच, वाहतूक आयुक्तांचा दावा. गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आज सोमनाथ मंदिरात पूजा करणार. मंदिर ट्रस्टच्या बैठकीतही सामील होणार. जामनगरच्या रिलायन्सच्या वंतारा वन्यजीव केंद्रालाही भेट देणार. उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात 4 जणांचा मृत्यू. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 50 कामगारांना वाचवण्यात यश, तर 4 जणांचा शोध सुरू. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी. काश्मीरमध्ये मार्च महिन्यात जानेवारीसारखं हवामान, तर हिमाचलमध्ये सिमल्यापासून मनालीपर्यंत बर्फाची चादर पसरली. जनजीवन विस्कळीत. अमेरिकेतल्या फिलाडेल्फियात विमानाचा भीषण अपघात. हवेतच विमानाचा स्फोट होऊन कोसळल्यानं अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती. आजपासून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ. रोजाच्या उपवासाला सुरुवात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत न्यूझीलंड अखेरचा साखळी सामना. दुबईच्या रणांगणात भारत आणि न्यूझीलंड आमने सामने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.